In figure, measure of some angles are given. Using the measure, find value of x, y, z. ह्या आकृतीमध्ये काही अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याचा वापर करून x, y आणि z त्या ठिकाणी फाइंड आउट करा असं सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी थोडं ऑब्झर्वेशन करा बेटा. TEN किती आहे सांगा? 100 आहे. लिहा अँगल TEN इज इक्वल टू किती? 100. ओके. परत पहा अँगल EMR. अँगल EMR किती आहे बेटा? 140 आहे. ठीक आहे. तुला काय फाइंड आउट करायचं आहे? एक्स, वाय आणि झेड. मग आता हे पहिल्यांदा आपल्याला वाय फाइंड आउट करता येतं. कसं काय करता येतं? तर पहा बेटा की हा NE नीट बघा अँगल TEN प्लस MEN हा टी सारखा दिसतोय का? हो का? एवढाच बघा, बाकीचं सारं सोडून द्या. हो का? इकडलं सारं सोडा. ह्या दोघांची बेरीज किती असते? 180. मग काय म्हणायचं? अँगल TEN प्लस अँगल MEN इज इक्वल टू 180 डिग्री. कसं खरं बेटा? सर सिंपल आहे ना. काय सिंपल आहे रे? सर ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. व्हेरी गुड. अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. आता पुढे पहा बेटा. अँगल EMR. एक काम करू, पहिले हे वरचं सॉल्व करू ना आपण. TN किती आहे बेटा? इथं TN आहे 100. MEN बरोबर किती आलं? 180 डिग्री आलं. देअरफॉर अँगल MEN इज इक्वल टू काय येते? 180 डिग्री. इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो? मायनस होतो. देअरफॉर अँगल MEN नीट बघा अँगल MEN इज इक्वल टू काय येते बेटा? 80 येतं. MEN इथं कोणता अँगल आहे? सर वाय आहे. देअरफॉर अँगल वाय बरोबर काय आलं सांगा बरं का? 80 डिग्री. एक झालं. पुढे पहा. त्याच पद्धतीने अँगल EMR. अँगल EMR प्लस अँगल NME किंवा EMN. हे का? हा खालचा एक लाईन आहे. ह्या दोघांचं एक सेमी सर्कल सारखा वाटायला का? किती असते? 180. मग काय म्हणायचं? अँगल्स इन लिनियर पेअर EMR. अँगल EMR लिहिला आपण. अँगल EMN इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन सेम लिहा. अँगल्स इन लिनियर पेअर. ओके. देअरफॉर अँगल EMR किती आहे? सर 140 डिग्री आहे. अँगल EMN किती आहे? सर झेड आहे. बरोबर किती आलं बेटा? सर 180 आलं. हो, व्हेरी गुड. अँगल झेड बरोबर काय येतं बेटा? 180. इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो? मायनस होतो. 180 मधून 140 गेले, किती उरले? 40 डिग्री. म्हणजे तुला ह्या ठिकाणी अँगल झेडची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. ती व्हॅल्यू मिळालेली आहे तुला 40 डिग्री. समजा ह्याला देऊया 2 नंबर. एनी डाऊट? नो सर. आता तुला एक्स मिळालं, वाय मिळालं. आता तुला काय काढायचे आहे? सॉरी, वाय आणि झेड मिळालं, तुला काढायचे एक्स. ह्या ट्रायंगलमध्ये बघा ENM. इन ट्रायंगल ENM. अँगल ई काय आहे? वाय. अँगल एन काय आहे? एक्स. आणि अँगल एम काय आहे? झेड. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज किती डिग्री असते? 180 डिग्री. हा 80, हा 20, 40. एकूण किती झाले? 120. 180 मधून 120 गेलं तर किती येतो बेटा? अँगल एक्स येतो 60 डिग्री. चला काढूया. इन ट्रायंगल EMN थोडा ॲडजस्ट करू आपण. इन ट्रायंगल EMN अँगल E प्लस अँगल M प्लस अँगल N इज इक्वल टू किती येतं बेटा? 180 डिग्री येतं. पहा बेटा अँगल E प्लस अँगल M प्लस अँगल N 180 डिग्री. का रे बेटा? ह्या ट्रायंगलमध्ये बघा सर हा ट्रायंगल आहे. कसं का? रिझन लिहा. द सम ऑफ मेजर्स ऑफ
ऑल angles of triangle is 180 degree. Therefore अँगल ईच्या जागी काय बघा इथं, अँगल ईच्या जागी वाय आहे, अँगल एमच्या जागी झेड आहे आणि हे एक्स आहे. मग काय येते, अँगल वाय अँगल झेड प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल वाय तुला माहिती आहे किती आहे, 80 डिग्री आहे. अँगल झेड माहिती आहे 40 आहे. अँगल एक्स बरोबर 180 डिग्री कुठून आला सर, फ्रॉम 1 and 2 आला. व्हेरी गुड, फ्रॉम 1 and 2 मध्ये आला. ह्या दोघांची बेरीज करा, 120 डिग्री येते. प्लस अँगल एक्स बरोबर काय येते बेटा, 180 येते. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होते सर, मायनस होते. 180 मधून 120 गेले, किती उरलं सर, 60 डिग्री उरलं. आता ह्या तिन्ही अँगलची बेरीज करा, 80 40 किती झालं, 120. 120 आणि 60 180. मग मग अँगल एक्स बरोबर 60 डिग्री, अँगल वाय बरोबर 80 डिग्री आणि अँगल झेड बरोबर 40 डिग्री. अशा प्रकारे तुमचा हा प्रॅक्टिस सेट 3.1 मधला हा ह्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ओके, दॅट इज अ ट्रायंगल नवीचा तुमचा चॅप्टर आहे बरं का बेटा. आता आपण दुसरा प्रॉब्लेम पुढच्या गणितात घेऊया.